राजकारणात कोण कोणाचं नसतं ही म्हण अनेकदा खरी ठरते. मात्र अमित ठाकरे यांनी या समजुतीला छेद देत वेगळ्या नेतृत्वाची झलक दाखवली आहे. सोलापूर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी बाळासाहेब सरवदे यांच्या हत्येनंतर त्यांनी केवळ सांत्वनावर थांबून न राहता दुसऱ्यांदा सरवदे कुटुंबियांची भेट घेतली आहे. मुंबई महापालिकेची महत्त्वाची निवडणूक सुरू होती. त्याचवेळी सोलापूर महानगरपालिकेचा रणसंग्राम देखील सुरू होता. या दरम्यान निवडणुकीवरूनच बाळासाहेब सरवदे यांचा खून झाला. तेव्हा अमित ठाकरेंनी सगळा प्रचार दौरा रद्द करत थेट सोलापूर गाठलं. सरवदे कुटुंबाच्या दुःखात सामील झाले. तेव्हा त्यांनी आपण बाळासाहेबांच्या कुटुंबियांच्या पाठीशी आहे असं सांगितलं होतं. दिवस उलटले. अनेकांना वाटलं आता अमित ठाकरे विसरले असतील, पण त्यांनी अचानक सोलापूरचा दौरा केला आणि सरवदे कुटुंबियांची भेट घेतली. अमित ठाकरे फक्त आणि फक्त आपल्या शब्दाला जागण्यासाठी सोलापूरला आले. त्यांनी सरवदे यांच्या मुलांच्या संपूर्ण शिक्षणाची जबाबदारी स्वीकारत त्यांच्या भविष्यासाठी ठोस आश्वासन दिलं. दरम्यान एखाद्या कार्यकर्त्याच्या निधनानंतरही त्याच्या कुटुंबाची काळजी घेणारा नेता क्वचितच पाहायला मिळतो. अमित ठाकरे यांच्या या संवेदनशील भूमिकेवर आपलं काय मत आहे हे आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा.